मुंबईतल्या केईएम रुग्णालयामध्ये 2 कोरोनाबाधित संशयितांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता सगळ्यांनाच धडकी बसली आहे। गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावतंय असं चित्र पाहायला मिळतंय। सावधान, तो परत आलाय। कोरोनाची पुन्हा भारतात धडक। मुंबईत 2 कोरोना बाधितांचा मृत्यू। मध्ये चीनमधून आलेला कोरोनाच्या लाटांमध्ये झालेले मृत्यू, अपुरी वैद्यकीय मदत, घरातच कैद झालेले आपण, हे सगळं अजूनही आपल्याला आठवत असेल। कारण आता तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता आहे। कारण भारतात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली। त्यातच मुंबईतल्या केईएम रुग्णालयातल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृत्यूपूर्वी झालेल्या चाचण्यांमध्ये दोन्ही रुग्ण कोरोना बाधित असल्याचं निदान झालंय। मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयाने दिले। 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याचं रुग्णालयाने म्हटलंय। या 2 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। त्यामुळे केईएम रुग्णालयातल्या या 2 रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबत संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान पालिका आणि राज्य सरकारकडून आरोग्य विभागावर लक्ष असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे। कोविड पॉझिटिव्ह पेशंट येत आहेत, ते सगळे सेव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात येतात असं समजलं, परंतु याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घातलं पाहिजे, राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे। येणाऱ्या संभाव्य धोके टाळण्यासाठी तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे, एवढी मी विनंती करतो। महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल, याच्याशी मी स्वतः चर्चा करीन आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल, त्यांना तशी मी विनंती करेन। तर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत सरकारनं पारदर्शकता ठेवावी असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। सरकारनं या संदर्भात संभ्रम दूर करत स्पष्टता द्यावी आणि बैठक घेण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आकडेवारी कुठेही आलेली नाहीये, खुलेपणाने बोलत नाहीयेत, पण मला वाटतं जर आत्तापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार, पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे। जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे। आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते। लपवले जाण्यात काही राज्य होती, ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे, पण जिथे पारदर्शकता होती, मग केरळ असेल, महाराष्ट्र असेल, एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी। हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे, कारण आता ही सुरुवात आहे। ह्या बिगिनिंगला जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल। म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी, या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी की हे खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे, ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे। लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल, यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजेत आणि लोकांपर्यंत माहिती दिली। दरम्यान क्रिकेटच्या मैदानात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला, तर एका अभिनेत्रीला सुद्धा कोरोनाची लागण झाली। IPL मधल्या सनरायझर्स हैदराबादचा स्टार सलामीवीर ट्रेव्हिस हेड कोविड पॉझिटिव्ह आढळला, तर बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस 18ची स्पर्धक शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाली आहे। भारताबाहेर अनेक ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते। सिंगापूर, थायलंड, हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढतीये। रिपोर्ट्सनुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28% वाढ झाली। रुग्णसंख्या आता 14,200 वर पोहोचली। हाँगकाँगमध्ये सुद्धा कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली। चाचण्यांचं प्रमाण 13.66% पोहोचलंय। ज्या कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झालं होतं, त्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। तसंच भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत देखील झपाट्यानं वाढ होते। त्यामुळे हलगर्जीपणा न करता वेळीच सावध व्हा, सावधानगी बाळगा आणि कोरोनाला आपल्यापासून 4 हात दूरच ठेवा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास मुंबई।